कौशल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्। उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु। मातः समस्त जगतां मधुकैटवारे यक्षो वक्षो विहारिणी मनोहर दिव्यमूर्ते। श्री स्वामिनी श्रितजनप्रिय दानशीले श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम्। श्री वेंकटेश दैते तव सुप्रभातम्। अनादिमाया परियुक्त रूपं त्वेनं विदुर्वे भगवत्प्रसादात्। मुक्तं च बद्धं किल बद्धमुक्तं प्रभेद बाहुल्य मतापि बोध्यम्। श्री निंबार्क महाप्रभूचा हा श्लोक आहे। वैष्णवांचे जे आचार्य होऊन गेले त्यामध्ये प्रथम स्थान निंबार्क महाप्रभूला प्राप्त झालेलं आहे। द्वापराच्या शेवटी जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा आपली लीला पूर्ण करीत होते, त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्यानं परमात्म्याचे आयुध सुदर्शन भगवान यांना आज्ञा केली की हे सुदर्शना, तुम्हाला अवतार धारण करायचा आहे। पुढे कलियुग येणार आहे आणि धर्म मार्ग प्रशस्त करायचा आहे। हात जोडून दिलेली आज्ञा सुदर्शन भगवाननी मान्य केली आणि परमात्म्याच्या चरणी दंडवत केला। दक्षिण देशामध्ये गोदावरी नदीच्या किनारी पैठण तीर्थाच्या जवळ वैदूर्य पत्तन नावाचं स्थान होतं। आजच्या भाषेमध्ये त्याला मुंगी म्हणतात। संस्कृतमध्ये पिप्पलिका हे नाव होतं। पिप्पलिका याचा अर्थ होतो मुंगी। आज त्याचं नाव मुंगी आहे। त्या ठिकाणी अरुण ऋषी यांचा आश्रम होता, अरुणाश्रम। त्या आश्रमामध्ये अरुण ऋषी आणि त्यांची सुविद्य पत्नी जयंती माता यांची तपश्चर्या होती। फार दिव्य प्रभाव होता, फार दिव्य भाव होता। परमार्थ चिंतनामध्ये त्यांचा सकळ काळ जात असे। दूरदूरचे संत महात्मे त्यांच्या दर्शनासाठी येत असत। परमात्म्याजवळ त्यांचं काहीही मागणं नव्हतं। आणि निंबार्क महाप्रभूंनी त्यांच्या पुत्र रूपामध्ये अवतार धारण केला। दिव्य असा तो प्रसंग आहे। नेमिनाथ त्यांचं नाव ठेवल्या गेलं, नामकरण झालं। हरी हरी। जसं जसं वय वाढायला लागलं, बालअवस्थेमध्येच त्यांचं दिव्य तेज प्रगट झालं। कोटी सूर्य समप्रभ असा त्यांचा प्रभाव। हरी योग्य वेळ आल्यानंतर ते उत्तरेमध्ये निघून गेले। गोवर्धनाच्या जवळ गेले, जिथे प्रभूनं अद्भुत लीला केली होती। यतिपुराच्या निकट तिथे निमगाव नावाचं स्थान आहे। तिथे ते तपश्चर्या करायला लागले। त्यांच्या तपश्चर्येचा प्रकाश भरतखंडामध्येच नव्हे
तर सगळ्या जगामध्ये प्रगट झाला. संत महात्मे ऋषी मुनी त्यांच्या दर्शनाला यायला लागले. ओम. आणि सगळ्यांवर निंबार्क महाप्रभूची कृपा झाली. एक दिवस ब्रह्मदेवाला वाटलं आपणही जावं, आपणही दर्शन घ्यावं, त्यांच्या सोबत शास्त्रार्थ करावा. आणि ब्रह्म भगवान एका यतीच्या रूपामध्ये आले. हरी. यतीच्या रूपामध्ये आले. निंबार्क महाप्रभूंनी त्यांचं स्वागत केलं. तिथे शास्त्रार्थ झाला आणि तो शास्त्रार्थ दिवसभर चालत होता. ब्रह्म भगवान ऐकत होते. त्यांना ऐकतच राहावंसं वाटत होतं. निंबार्क महाप्रभूची वाणी अद्भुत होती. करता करता संध्याकाळची वेळ आली. ब्रह्म भगवान आज्ञा मागायला लागले. आता आम्हाला आज्ञा द्या, आता गेलं पाहिजे. प्रसन्नता झाली. आपल्यासोबत चर्चा झाली. निंबार्क महाप्रभू म्हणाले प्रसाद घेतल्याशिवाय कसं जाता येईल. यती रूपामध्ये असलेले ब्रह्म भगवान म्हणाले सूर्यास्तानंतर प्रसाद घेण्याचं विधान माझ्यासाठी नाही. मी प्रसाद केवळ सूर्यास्ताच्या आधीच घेऊ शकतो. आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे. प्रसाद घ्यायला बसू तर अंधार होईल, नियमभंग होईल. निंबार्क महाप्रभूचं एक नाव नियमानंद सुद्धा होतं. निंबार्क महाप्रभूनं लीला केली. सूर्याला स्तंभित करून टाकलं आणि त्या आश्रमामध्ये असलेला निंब वृक्ष त्यावर सुदर्शन भगवानला ठेवून दिलं. प्रकाश स्वच्छ दिसायला लागला. ब्रह्म भगवाननी प्रसाद ग्रहण केला. ब्रह्म भगवान निघून गेले. मग त्या सुदर्शन भगवानला तेथून काढलं. ओम. म्हणून त्यांचं नाव झालं निंबार्क. निंब अर्क, अर्क म्हणजे सूर्य. निंबार्क महाप्रभू. ओम. मुंगीचं जुन्या काळचं नाव होतं. आज त्या गावाचं नाव मुंगी आहे जिथे हा प्रसंग घडला. प्राचीन नाव होतं वैदूर्य पत्तन. आणखी एक नाव होतं पिप्पलिका. त्याचा अर्थ होतो मुंगी. पिप्पलिका शब्दाचा अर्थ होतो मुंगी. म्हणून आज त्या गावाचं नाव मुंगी आहे. पैठण पासून जवळच आहे. गोदावरीच्या किनारी आहे. एका भक्तानं ते स्थान शोधून काढलं. महाराष्ट्रातलेच आहेत ते भक्त. त्यांची आमची भेट झाली आहे. 20 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. त्यांची भेट झाली. त्यांचं दर्शनही झालं. पैठणला जेव्हा महाराजांच्या घरामध्ये आमची कथा होती, नाथ महाराजांच्या घरामध्ये कथा होती, त्यावेळेला कथेमध्ये ते आले होते. आणि कथा संपल्यानंतर आम्हाला त्यांनी परिचय दिला होता. त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. ज्यांनी जगासमोर तो वृत्तांत आणला. जो द्वापरामध्ये घडलेला प्रसंग होता, द्वापरामधलं जे वर्णन होतं, मुंगीचं जे महात्म्य सांगितलं होतं, ते लोप पावलं होतं. त्याचा परिचय कोणालाही नव्हता. ते शोधण्याचं मोठं काम झालं आणि तिथे फार मोठा उत्सव झाला. जगद्गुरु निंबार्क पीठाचे जगद्गुरु आचार्य जे भरतखंडामध्ये श्रीजी महाराज म्हणून प्रख्यात होते, ते त्या कार्यक्रमाला आले होते. आम्हालाही निमंत्रण दिलं होतं. आमच्यावर फार मोठी कृपा त्यांनी केली. ज्या ज्या संतांचे दर्शन आम्हाला झालेले आहेत, अगदी प्रत्यक्ष दर्शन,
त्यामध्ये श्रीजी महाराजही आहेत. त्यांची फार मोठी कृपा आमच्यावर. ते कोणाला स्पर्श करत नसत. आमच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला होता आणि जे भक्त आम्हाला घेऊन गेले होते ते म्हणायला लागले कि आप बड़े भाग्यशाली है, परमात्मा की कृपा आप पर हो गई है, निम्बार्क महाप्रभु की कृपा आप पर हुई है, आपके मस्तक पर हाथ रखा गुरुदेव ने, वो किसी को स्पर्श नहीं करते थे, हमने कभी नहीं देखा कि वो किसी को स्पर्श कर रहे हैं. आम्हाला आज्ञा केली होती प्रवचन करा आणि त्यांच्या चरणासमोर आम्ही प्रवचन केलं. अंतकरण गलबलून गेलं होतं. आनंद एवढा झाला होता की आता काय बोलावं. मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं स्मरण झालं आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल आम्ही बोलायला लागलो. महाराजांनी आज्ञा केली हिंदी से नहीं, यहां की भाषा में. आणि मराठीमध्ये ते प्रवचन झालं. महाराजांनी ते ऐकलं. महाराज प्रसन्न झाले. खरं म्हणजे आम्ही बोललोच नाही, महाराजच बोलले. आणि त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की साक्षात निंबार्क महाप्रभूची आज कृपा झालेली आहे. भाषा हे माध्यम आहे. भाव महत्वाचे आहेत. जो भाव प्रगट झाला भाषेच्या माध्यमातून, परमात्म्याची कृपा आहे. जे जे घडलं ते ते पूर्वनियोजित आहे. हरी. निमगाव या ठिकाणी तो शास्त्रार्थ झाला होता. ब्रह्म भगवानानी निंबार्क महाप्रभू निंबार्क महाप्रभूंनी जगाला परमार्थ दिलेला आहे. भक्तीचं शास्त्र दिलेलं आहे. आज निंबार्क महाप्रभूनं दिलेल्या ज्ञानाचं चिंतन करू. ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण चिंतन करत आहोत. सगळ्या आचार्यांचं चिंतन करण्याचा मानस आहे. जोपर्यंत प्रभू इच्छा असेल तोपर्यंत आपण हे करीत राहू. निंबार्क महाप्रभूचा श्लोक आहे. अनादि माया परियुक्त रूपम त्वेनं विदुर्वे भगवत प्रसादात मुक्तं च बद्धं किल बद्ध मुक्तं प्रभेद बाहुल्य मथापि बोध्यं. हरि हरि. अनादि माया युक्त जीव भगवत कृपे जाणे स्वरूप शिवा. अंतकरणी दिव्य भाव प्रगट होय. निंबार्क महाप्रभूच्या या श्लोकाचा आमच्या बुद्धीप्रमाणे अर्थ करण्याचा प्रयत्न केला. महाप्रभू एवढं ज्ञान कोणाजवळ असेल? कोण अर्थ करू शकेल? कोण गुढार्थापर्यंत जाऊ शकेल? ते अशक्य प्राय आहे. पण तरीही मराठी समाजाला त्याचं थोडं आकलन व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे. ही ओवी आम्ही रचली आहे. अनादि माया युक्त जीव भगवत कृपे जाणे स्वरूप शिव. अंतकरणी दिव्य भाव प्रगट होय. मायेनं जीवाला घेरून टाकलेला आहे.
पाशामध्ये अडकवून टाकलेला आहे. आणि ती माया कशी आहे? अनादि आहे. अनादि माया युक्त जीव भगवत कृपे जाणे स्वरूप शिव. आणि त्या जीवावर जर भगवत कृपा झाली तर मग तो परमात्म्याचं स्वरूप जाणतो. भगवत कृपेशिवाय गती नाही, भगवत कृपेशिवाय मार्ग नाही. परमात्म्याचं स्वरूप ज्याला जाणून घ्यायचं आहे त्याला परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, परमात्म्याच्या चिंतनामध्ये गढून गेलं पाहिजे, व्यर्थ गोष्टीचा त्याग केला पाहिजे. आणि जर त्या परमात्म्याची कृपा झाली तर मग स्वरूपाचं ज्ञान होतं. जे जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी निर्वाण षटक लिहिलेला आहे, त्या निर्वाण षटकाचा जो बोध आहे तो बोध निंबार्काचार्य महाराजांच्या या श्लोकामध्येही आलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्येही या भावाचं दर्शन आहे. हा दिव्य भाव आहे, हा परमार्थ भाव आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये आपली बुद्धी शुद्ध असते. जर दिवसाचं चिंतन शुद्ध असेल तर रात्रीचं चिंतन शुद्ध होतं. चिंतन थांबत नाही. दिवसभर मनुष्य जे चिंतन करतो तेच चिंतन रात्री सुद्धा निद्रावस्थेमध्ये सुद्धा होत राहतं. शरीराला निद्रा आहे, बुद्धीला निद्रा नाही. बुद्धी मात्र सदैव जागृत असते. ज्ञानी माणसाचीही जागृत असते आणि अज्ञानी जो आहे त्याचीही बुद्धी जागृत असते. त्याच्या चिंतनाप्रमाणे त्याला स्वप्नही पडतात. कानी जे पेरलं होतं ते डोळ्यामध्ये रात्री उगवतं. फार दिव्य भाव आहे. मायाबद्ध जीव आहे, पण त्या मायाबद्ध जीवानं परमात्म्याची शरणागती जर पत्करली तर मग त्याच्यावर कृपा होते. परमात्म्याला कृपा सगळ्यांवर करायची आहे, सगळ्यांवर कृपा करायची आहे, सगळ्यांना ते द्यायचं आहे, ते ज्ञान द्यायचं आहे. अनादि माया युक्त जीव भगवत कृपे जाणे स्वरूप शिव. अंतकरणी दिव्य भाव प्रगट होय. दररोज काही ओव्या आमच्या सुद्धा असतात, त्या कुठल्या ग्रंथामध्ये शोधल्या तर सापडणार नाहीत. वेळेवर जसं सुचलं, जसा भाव प्रगट झाला तशा त्या ओव्याही प्रगट होत असतात. त्याचं काही पूर्वनियोजन नसतं. एका भक्तानं शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला सापडल्या नाही ओव्या. म्हणून विनंती आहे की त्यामधल्या काही ओव्या प्रवचन करीत असताना जर तो भाव जुळला तर इथल्या इथेच त्यांची रचना होत असते. हरि ओम. अनादि माया युक्त जीव भगवत कृपे जाणे स्वरूप शिव. अंतकरणी दिव्य भाव प्रगट होय. अंतकरणामध्ये दिव्य भाव प्रगट होतो. परमात्म्याची कृपा झाली की सगळं बदलतं. चरित्र बदलतं, चर्या बदलते, चेहऱ्यावरच दिसायला लागतं. निंबार्क महाप्रभू ते वर्णन करत आहे. अनादि माया परियुक्त रूपम त्वेन विदुर्वे भगवत प्रसादात मुक्तं च बद्धं किल बद्ध मुक्तं प्रभेद बाहुल्य मथापि बोध्यं. भगवत कृपेची कारणे जेणे जीवबद्ध जीवाचे उद्धरणे
परमात्म बोध गम्ये होय जीवा. भगवत कृपा जीवावर झाली की मग तो बद्ध जीव उद्धरून जातो. बंधनामध्ये असलेला, संसार बंधनामध्ये अडकलेला, ज्याला डोळे आहेत पण तत्व दिसत नाही, ज्याला तत्वदर्शन झालेलं नाही, मायेच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे, बंधनामध्ये आहेत. ते बंधन मधुर वाटायला लागले, बंधनच गोड वाटतात, संसार मधुर वाटायला लागतो. ही माया एवढी प्रचंड आहे की मरणासन्न असलेल्या जीवाला सुद्धा वाटतं की आपण बरं व्हावं. आता मृत्यू येणार आहे, मृत्यू घटिका आलेली आहे. तो देवाला हे मागणं मागतो की माझं स्वास्थ्य चांगलं होऊ द्या, मला जगायचं आहे, मला मरायचं नाही, मला चांगलं होऊ द्या, अजून काही काळ मला जगायचं आहे, मला अमुक पाहायचं आहे, तमुक पाहायचं आहे. त्या मायेनं त्याची बुद्धी व्यापून टाकलेली आहे. जास्त जगण्याचे त्याचे प्रयत्न असतात, पण त्याचं ते प्रारब्ध नसतं. मृत्यू समोर ठाकलेला आहे, कधी येईल सांगता येत नाही. आणि तो जीव जगण्याची आशा करतो. हा मायेचा फासाच आहे, मायेनं फासा टाकलेला आहे. हरी पण परमात्म्याची कृपा झाली तर त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते. तत्वज्ञानाची प्राप्ती झाली की मग सत्य साक्षात्कार होतो, मग तो बंधनामधून सुटतो. मग प्रभू इच्छा, मरणाला सामोरा जाण्याला तो तयार आहे. परमात्मा बोधगम्य. आकलन झाला तो बोध. निंबार्क महाप्रभूंनी मायाबद्ध जीवाला साक्षात्कार करून दिला आहे. अनादि माया परियुक्त रूपम त्वेनं विदुर्वे भगवत प्रसादात मुक्तं च बद्धं च किल मुक्तबद्धं प्रवेद बाहुल्यमथापि बुद्ध्यं. श्लोकाचं वाचन 3 वेळा केलं. हे याकरता केलं की आपल्या कानावर हा श्लोक पडावा. जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे, निश्चित सांगता येत नाही. हे गणना सुरू होण्याच्या पूर्वीचा प्रसंग आहे. त्यावेळी या श्लोकाची रचना झालेली आहे. आपण ग्रंथ शोधले तर फार मोठ्या प्रयत्नाने आपल्याला हा श्लोक सापडेल. आपल्या कानावर तो पडावा, तो ब्रह्म मुहूर्तामध्ये पडावा. ब्रह्म मुहूर्तामध्ये ब्रह्मविद्येचं ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, म्हणून हा प्रयत्न आहे. म्हणून त्याच श्लोकाचं पठन 3 वेळा केलं. ओम. हे ग्रंथ दुर्लभ आहेत, राजस्थानमध्ये मिळतील, सलेमाबादला मिळतील. सलेमाबाद हे निंबार्क पीठाचं मुख्य स्थान आहे. निंबार्क महाप्रभूंना तिथे पीठाची स्थापना केली होती. आज फार मोठा विस्तार आहे, फार मोठं धर्म कार्य त्या ठिकाणी संपादन होत आहे. ओम हरी. निंबार्क महाप्रभूंनी अनेक ग्रंथाची रचना केली. त्यातलं वेदांत सौरभ हा ग्रंथ आहे. दुसरं ब्रह्मसूत्र आहे.
जे जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनीही ज्याची व्याख्या केली तसं त्याची रचना व्यासोनारायण भगवाननी केलेली आहे. हरी हरी. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. हा जो नमस्कार आहे हा निंबार्क महाप्रभूंनी जगाला दिलेला आहे. 3 वेळा जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. या नमस्काराचा अर्थ आहे की पूर्ण शरणागती, पूर्ण शरण जाणं परमात्म्याला, टोटल सरेंडर. नथिंग इज केप्ट बिहाइंड. I have surrendered myself. मी मलाच श्री राधाजीच्या चरणावर अर्पण केलेला आहे. हरी. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. आचार्यांच्या वाणीमध्ये वेगवेगळे आचार्य वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात, पण तत्व एकच आहे. तत्वामध्ये भिन्नता नाही. निंबार्क संप्रदायाची विशेषता ही आहे की ते कुठल्याही तत्वाचं खंडन करत नाही. आपलं तत्व प्रस्थापित करतात. गंगेच्या किनारी एक फार मोठे संत, फार मोठे वीतरागी संत, जे बाहेर निघतच नाही, कोणाला भेटतच नाही, त्यांनी बोलावणं पाठवलं होतं आणि आमच्या सोबत ते बोलायला लागले. अशा गोष्टी बोलायला लागले ज्या आमच्या बुद्धीला आकलनही होत नव्हत्या. एवढी ध्यान साधना त्यांनी केलेली होती. फार वयोवृद्ध, फार मोठ्या आश्रमाची स्थापना त्यांनी केली. त्या आश्रमामध्ये आमची कथा सुद्धा झाली. परमार्थ निकेतन. आणि ते वयोवृद्ध, ते महात्मा आम्हाला सांगत होते कि दक्षिण बड़ा भाग्यशाली है. कहां से आप आए हैं? आम्ही उत्तर दिलं महाराष्ट्र. ते म्हणायला लागले दक्षिण बड़ा भाग्यशाली है. दक्षिण तो संतों की भूमि है, आचार्यों की भूमि है. मध्वाचार्य दक्षिण से ही आए हैं. रामानुजाचार्य दक्षिण से ही आए हैं. निंबार्क महाप्रभु ये भी दक्षिण से ही है. शंकराचार्य जी महाराज ये भी दक्षिण से हैं. बहुत बड़े बड़े ज्ञानी, पंडित, महापंडित, शास्त्रकार, ये सब दक्षिण से आए हैं. दक्षिण की बड़ी कृपा है. दक्षिण से आए लेकिन उन्होंने कार्य उत्तर में किया. हरी हरी. संतांना काय दक्षिण आणि काय उत्तर, काय पूर्व आणि काय पश्चिम. त्यांचं कार्य हे वैश्विक असतं, सगळ्या विश्वासाठी. हरी. स्वामीजींची कृपा झाली. दिव्य असं ज्ञान, त्याचा उपदेश त्यांनी आम्हाला केला. धन्यता वाटायला लागली की ज्यांचं दर्शनही दुर्लभ आहे त्यांनी बोलावून घेतलं आणि उपदेश केला. जे काही वाणीमध्ये चांगलं येतं ही त्या संतांची कृपा आहे. आमची पात्रता नाही, आमची लायकी नाही. फक्त त्यांच्या नामाचा उच्चार करणं यामध्येच आम्हाला धन्यता वाटते, यामध्येच तृप्ती वाटते. हे काय सांगितलं जात आहे, कुठून सांगितलं जात आहे, हा आपल्या अंतःकरणामध्ये संभ्रम निर्माण व्हायला नको म्हणून हे स्पष्टीकरण दिलं आहे. ओम. फार दिव्य संप्रदाय आहे निंबार्क संप्रदाय. सगळेच ईश्वरवादी संप्रदाय
दिव्यच आहेत सगळेच. कालपरत्वे त्यांच्यामध्ये थोडा भेद दिसतो, पण तो भेद नाही. निंबार्क संप्रदायाची परंपरा आजही सुरू आहे, अव्याहत सुरू आहे. त्या पीठाची जी गादी असते, जे सर्वोच्च स्थान असतं, ती ब्रह्मचार्याची गादी आहे. त्या गादीवर जे संत विराजमान होतात ते साक्षात निंबार्कच असतात. हरी 1350च्या काळामध्ये, संवत 1350 या काळामध्ये पीठासीन असलेले संत श्री हरी व्यासदेवजी महाराज यांचं फार मोठं महात्म्य आहे. यांनी सुंदर ग्रंथ रचना केलेली आहे. युगल शतक नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या संप्रदायामध्ये जे दीक्षित झालेले आहे त्यांना या ग्रंथाचा परिचय आहे, पण सर्वसाधारण भारतीयांना या ग्रंथाचा परिचय नाही. श्री हरी व्यासदेव महाराज दीक्षा घ्यायला गेले तरुण अवस्थेमध्ये. त्यावेळेला श्री भट्टजी यांच्याकडे गेले. श्री भट्टजी हे फार मोठे ज्ञानी होते, साक्षात्कारी होते, सगुण भक्तीचे उपासक होते. आणि ज्या वेळेला हरी व्यासदेव गेले त्यावेळेला श्री भट्टजी परमात्म्याच्या सोबत संवाद साधत होते. सर्वेश्वर भगवान सोबत संवाद साधत होते. कृष्ण परमात्माच आहेत सर्वेश्वर. हा संप्रदाय हंस अवतारापासून सुरू झालेला आहे. हंस अवतारांनी, हंस भगवाननी दिव्य उपदेश केला. तो उपदेश सनकादी मुनीश्वरांना केला. सनकादी मुनीश्वरांनी तो उपदेश नारद भगवानला केला. नारद भगवाननी तो उपदेश सुदर्शन भगवानला केला. आणि सुदर्शन भगवानच निंबार्क महाप्रभू आहेत. अशी ही गुरु परंपरा आहे. हंस भगवान पासून आरंभ झालेली परंपरा. परंपरेचं फार महात्म्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली परंपरा सांगितली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपली परंपरा सांगितलेली आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपली परंपरा सांगितलेली आहे. गुरु परंपरा, जो का निर्गुण निराभास. सगळ्या संतांनी, ऋषी मुनींनी आपल्या परंपरेचा उद्घोष केलेला आहे. फार मोठी परंपरा आहे. ती अव्याहत अजूनही सुरू आहे. संवत 1320 मध्ये प्रगट झाले श्री हरी व्यासदेवजी महाराज. गुरुकडे दीक्षा घ्यायला गेले. गुरुने प्रश्न विचारला, आपको दीक्षा देंगे, लेकिन पहले आपसे एक प्रश्न है, उसका उत्तर आपको देना होगा. हरी व्यासदेवांनी म्हटलं की आपली आज्ञा गुरुदेव महाराज, विचारा प्रश्न. गुरुदेवांनी प्रश्न विचारला, हमारे अंग में आपको क्या दिखता है? आणि हरी व्यासदेवांनी सांगितलं, कोई नहीं. गुरुने आज्ञा केली, दीक्षा देने की योग्यता अभी आप में नहीं आई है. आपको दीक्षा नहीं दी जा सकती. अभी आप जाइए, 12 वर्ष बाद आना और 12 वर्ष गिरिराज जी की परिक्रमा करना. निंबार्क महाप्रभु के लिए गोवर्धन जी का महत्व बहुत है. निंबार्क संप्रदाय में दीक्षित सभी गोवर्धन परिक्रमा करते हैं.
और कुछ तो ऐसे भक्त है कि जो हर महीने पूर्णिमा को परिक्रमा करने के लिए जाते हैं। कुछ लोग तो दंडवती करते हैं। गोवर्धन परिक्रमा करने का सौभाग्य हमें भी प्राप्त हुआ। पहली परिक्रमा निम्बार्क पीठ के अनन्य निष्ठावान भक्त जिनके साथ करने का आनंद हमें मिला, उनके साथ हमने परिक्रमा की। श्रीमद् भगवद गीता का पाठ करते हुए की। जो शास्त्र प्रभु ने कुरुक्षेत्र की भूमि में सुनाया था, उस शास्त्र का पाठ करते करते गोवर्धन जी की परिक्रमा की। हरि पहली परिक्रमा निम्बार्क भक्तों के साथ की और दूसरी परिक्रमा में हमारे परिसर के 300 लोग गए थे और उन भक्तों के साथ में परिक्रमा की। हरि बड़ा सौभाग्य है। धर्म का ज्ञान आचरण में आना चाहिए। निम्बार्क महाप्रभु का उपदेश है जो हमने ग्रहण किया है, जो सुना है, शास्त्र ज्ञान जो है वो हमारे आचरण में आना चाहिए, बड़ी श्रद्धा से, निष्ठा से। श्री हरि व्यासदेव महाराज को गुरु दीक्षा नहीं मिली। उन्हें आज्ञा मिली 12 साल बाद आना। तब तक नित्य गोवर्धन की परिक्रमा करते रहना। श्री हरि व्यासदेव जी महाराज गोवर्धन की नित्य परिक्रमा करते थे। तिथि को याद रखा, 12 वर्ष पूरे हुए, फिर आए गुरु चरणों में, गुरु से कहा 12 वर्ष पूरे हुए हैं, नित्य परिक्रमा करता रहा हूं, आपकी आज्ञा का पालन किया है। श्री भट्ट जी ने कहा सो तो ठीक है, लेकिन प्रश्न का उत्तर फिर देना पड़ेगा। और प्रश्न यह है कि हमारे अंगों में कौन विराजता है। इस बार भी उत्तर हरि व्यास देवाचार्य जी महाराज ने दिया। कोई नहीं उत्तर सुनकर गुरु जी ने कहा अभी भी तुम्हारी योग्यता नहीं है, दीक्षा प्राप्त करने की तुम्हारी योग्यता नहीं है, लौट जाओ, फिर से अब 12 साल बाद फिर आना, गोवर्धन परिक्रमा नित्य करते रहना। 12 साल तक फिर से गोवर्धन परिक्रमा के लिए भेज दिया। अब अवस्था बदल रही है, अब अंतकरण का भाव बदल रहा है, अब कृष्ण चिंतन जो है बहुत गहरा हो गया है। 12 वर्ष फिर से गोवर्धन परिक्रमा की, गुरु चरणों में आकर दंडवत किया। फिर गुरु ने वही प्रश्न पूछा और हरि व्यास देव ने वही उत्तर दिया। गुरु ने पूछा हमारे अंगों में कौन विराजते हैं? उन्होंने कहा कोई नहीं। फिर से उन्हें 12 वर्ष परिक्रमा के लिए भेज दिया। अब दृढ़ भाव हो गया है। 36 साल बाद गुरु आज्ञा का पालन करने के बाद में फिर श्री हरि व्यास देव जी महाराज आए और गुरु चरणों में दंडवत किया। गुरु ने देखा, गुरु ने पूछा क्या प्रश्न पूछने की आवश्यकता है? और हरि व्यास देव जी महाराज ने उत्तर दिया अब प्रश्न पूछने की आवश्यकता नहीं है। अब आपकी कृपा हुई है, हम जान गए हैं, जिसका चिंतन किया जाता है वह आप है, आप में वही विराजता है, वही परमात्मा आप में विराजमान है।
ब्रह्म भाव प्रकट हो गया है, दिव्य भाव प्रकट हुआ है। परमार्थ सहज प्राप्त नहीं होता। किसी के पास गए 5-10 मिनट बैठे, उनसे कुछ सुन लिया और परमार्थ प्राप्त हो गया, ऐसा नहीं होता है। ऐसे भ्रम में कभी मत रहना। इस भ्रम से निकलना चाहिए। जब तक भाव शुद्ध नहीं होता, जब तक भाव पूर्ण नहीं होता, तब तक परमार्थ की प्राप्ति नहीं होती। श्री हरि व्यासदेव जी महाराज, हो सकता है कई लोगों ने नाम भी नहीं सुना होगा, इतने बड़े संत। शरणागत हो गए, तब गुरु ने दीक्षा दी। हरि 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 शरणम, हरि शरणम, हरि शरणम। गुरु की सेवा में रहने लगे और एक दिन निम्बार्क पीठ के आचार्य हुए। जो परंपरा उन्होंने आरंभ की, उस परंपरा को रसिक सांप्रदाय भी कहा जाता है। हरिव्यासी भी कहा जाता है। ओम। जो कोई प्रभु के आश्रय आवे, सो अन्याश्रय सब छिटकावे। जो परमात्मा का आश्रय लेता है, वो अन्य आश्रय का त्याग कर देता है। ओम। विश्वास एक ही स्थान पर होना चाहिए। एक भक्त को दूसरे भक्त ने पूछा कि तुम कभी यहां आ जाते हो, कभी वहां आ जाते हो, कभी यहां नमस्कार करते हो, कभी वहां नमस्कार करते हो, सब जगह नमस्कार करते हो, तुम्हारा विश्वास कहां है, किस पर है? मेरी तो समझ में नहीं आता कि तुम्हारी परंपरा क्या है, तुम्हारे गुरु कौन है, तुम किस परंपरा के हो, टू विच सेक्ट यू बिलोंग, कोणत्या परंपरेचे आहात? उस भक्त ने बड़ा सुंदर उत्तर दिया। उस भक्त ने कहा कि जहां जहां मैं जाता हूं, प्रणाम करते समय अपने गुरु का स्मरण करता हूं। मैं किसी को भी प्रणाम करूं, वो मेरे गुरु को ही प्रणाम होता है। वो भक्त माऊली ज्ञानेश्वर महाराज का भक्त था। हरिव्यास देवाजी महाराज ने जो उपदेश किया है कि पहले तो मनुष्य को एक आश्रय ग्रहण करना चाहिए, अन्य आश्रय जो है उसे छोड़ देना चाहिए। यह तत्व की बात है। कृति हो लेकिन भाव ना हो तो क्या उपयोग है? कृति देखी जाती है, कृति दिखाई जाती है, दिखावा किया जा सकता है, जग को भ्रमित किया जा सकता है, लेकिन स्वयं को भ्रमित कैसे करें? स्वयं तो जानते हैं ये जो है ये योग्य नहीं है, और किसी को भ्रमित करने की आवश्यकता ही नहीं है। संसार को भ्रमित करने से क्या मिलेगा? दूसरों को भ्रमित करने से क्या मिलेगा? दिखावा करने से क्या प्राप्त होगा? कुछ भी प्राप्त नहीं होगा, उल्टे दोष लग जाएगा। हम जैसे हैं है, हमारी निष्ठा विठ्ठल भगवान पर है, हमारा वही वेंकटेश्वर है, वही श्रीनाथ जी है,
वही द्वारकाधीश है, वही जगन्नाथ जी है, वही बद्रीनाथ जी है, वही रामनाथ है, वही विश्वनाथ है। सब कुछ वही है, सारे उसमें ही है। यह एकत्व भाव है। यह अवस्था आने के बाद में फिर दूसरा विचार रहता नहीं। ऊपरी लेवल पर जो भक्ति करते हैं, ऊपर ऊपर की भक्ति, उसमें दिखावे का भाग अधिक आ जाता है। एक आश्रय लेना चाहिए, उसको दृढ़ करना चाहिए। ये उपदेश है व्यासदेव महाराज का। जो जो विधि, शास्त्र, वेद इन्होंने आज्ञा की है, उसका पालन करना चाहिए। वेद वचनों का पालन करना चाहिए। शास्त्र ने जो कहा है उसका पालन करना चाहिए। शास्त्र के विरुद्ध आचरण नहीं करना चाहिए। शास्त्र के विरुद्ध आचरण जो करता है उसके मस्तक पर पाप होते हैं, उसके पाप बढ़ते हैं, उस पर भगवत कृपा नहीं होती। आचरण का महत्व है। आचरण से ही विचारों में परिवर्तन आता है। विचार एक, आचरण दूसरा, उससे कल्याण नहीं होता। जगत को भ्रमित किया जा सकता है, स्वयं को भ्रमित नहीं किया जा सकता। विधि निषेध के जय जय धर्म, तिनको त्यागी रहे निष्कर्म। ओम। जो जो आदेश किए हैं वेदों ने, शास्त्रों ने जो जो बताया है उसका आचरण करना चाहिए। सम्यक ज्ञान की प्राप्ति करनी चाहिए। सम्यक ज्ञान, वास्तविक ज्ञान, उसकी प्राप्ति करनी चाहिए। झूठ, क्रोध, निंदा तजी देही। जिसे देह प्राप्त हुआ है उसने इन बातों को छोड़ना चाहिए। असत्य को कहा है, असत्य ना आए जीवन में। असत्य क्यों आता है? स्वार्थ के कारण मनुष्य के जीवन में असत्य आता है। क्रोध क्यों आता है? कामना की पूर्ति नहीं हुई इसीलिए क्रोध आता है। जिसके जीवन में संशय है, कामनाएं हैं, काम भावना है, वो जगत में स्वयं को ही देखना चाहता है, स्वयं बड़ा होना चाहता है। उसके अंतकरण में यही भावना रहती है कि मैं बड़ा हो जाऊं, मुझसे बड़ा कोई ना हो, मैं कुछ ना करूं, ना ध्यान, ना जप, ना नाम, कुछ भी ना करूं और बड़ा हो जाऊं। ऐसे बड़े होने में अर्थ ही क्या है? सच्चे तत्व को उसने जाना नहीं, उसके अंतकरण की वो अवस्था ही नहीं। ही हैज नो लेवल, ही डिड नॉट रीच दैट लेवल। He wants changes on the surface level. He does not want to change from within. जो भीतर से बदलना नहीं चाहता, उसके विचारों की ऐसी अवस्था होती है। हरि ओम। हरि। स्वामी जी कहते हैं असत्य का त्याग करो, क्रोध का त्याग करो। कामना से क्रोध निर्माण होता है, काम से क्रोध निर्माण होता है। सकल दोषों को निकाल बाहर करना होगा, सकल दोषों को समझना होगा। समझने के बाद में फिर त्याग कर सकते हैं। अपने भीतर देखो तो सही क्या है।
कितना समय मिला है, कितना समय बर्बाद किया जा रहा है। हरि हरि झूठ क्रोध निंदात जिदेही, बिना प्रसाद मुख और न लेही। बिना प्रसाद मुख और न लेही। भगवत समर्पित जो है उसी को प्रसाद रूप में ग्रहण करता है। भगवान का नैवेद्य होने के बाद में ग्रहण करता है। नैवेद्य सेवा बड़ी महत्व की है, हमारे घर में भी होनी चाहिए। आप जरूर आपके घर में कीजिए। जो भी बनता है वो पहले घर में प्रभु को अर्पण कीजिए। एक माताजी का प्रसंग हमें याद है, बहुत दरिद्र थी। उसका नित्य नियम था, वो ब्रह्म मुहूर्त में उठती थी, 3 बजे के बाद में उठती थी, स्नानादि कर्म कर, तुलसी सेवा कर, भगवान का पूजन कर, फिर वो नैवेद्य बनाने में लगती थी। जो भी उसके पास है उसका रूखा सूखा नैवेद्य बनाकर भगवान को अर्पण करती थी, और नैवेद्य अर्पण करने के बाद में उसका नित्य पाठ करती थी। उसकी सेवा जन्म भर ये चलती रही। उसी के कृपा का लाभ किसी को मिला। ओम हरि ओम हरि ओम। अन्न ग्रहण करने के बारे में श्री हरि व्यासदेव जी महाराज ने जो कहा वो अद्भुत है। बिना प्रसाद मुख और न लेही। प्रसाद के बिना दूसरा ग्रहण नहीं करता है। हरि सब जीवन करुणा राखे, कबहू कठोर वचन नहीं भाखे। उस समय की भाषा है, 1350 के समय की भाषा है। भाके भाषण नहीं करता, बोलता नहीं। कौन सी भाषा नहीं बोलता? कठोर वचन नहीं भाके, कठोर वचन बोलता नहीं। कर्म का उपदेश कर रहे हैं, आचरण कैसे होना चाहिए, विचार कैसे होना चाहिए, वाणी कैसे होना चाहिए। हरि बहुत सा बेकार का बोला जाता है। दिन भर हम जो बोलते हैं उसमें से बहुत सा बेकार का बोला जाता है, वो व्यर्थ है, ना बोले तो भी चल सकता है। मन माधुर्य रस माही समावे। मन माधुर्य रस में समा गया है। मधुरता अंतकरण की इतनी गहरी हो गई है कि मन उस माधुर्य रस में सराबोर हो गया है। घड़ी पहर पल वृथा न खोवे। ये वचन सुनने के बाद में हमें ये शिक्षा मिलती है। घड़ी, एक घड़ी, प्रहर, 3 घड़ियों का एक प्रहर। घड़ी, प्रहर, पल, एक क्षण वृथा न खोवे, व्यर्थ खोता नहीं। हर पल, हर क्षण, हर घड़ी, हर प्रहर का सदुपयोग करता है। हरि नारायण हरि नारायण। सतगुरु के
मार्ग पगधारे। सतगुरु के मार्ग पगधारे, हरि सतगुरु बीच भेद न पारे। ये वचन तो अद्भुत है। ये वचन इतना अद्भुत है। इस वचन में हरि व्यास देवाजी चार्य जी महाराज कहते हैं, परमात्मा और गुरु में भेद नहीं करता, मेरे गुरु ही मेरे परमात्मा है। नाथ महाराज ने भेद नहीं किया। जनार्दन स्वामी मिल गए, समझ लिया कि परमात्मा मिल गया। महाराज जी के जो अभंग है, गाथा में आप महाराज के अभंग देखेंगे, उसमें गुरु संबंधी जो उनकी रचनाएं हैं, उसका जो भाव है वही भाव हरि व्यास देवाजीचार्य जी महाराज का भी है। संतों के वाणी में शास्त्र मुखरित होते हैं, प्रकट होते हैं। ये जो पद हमने आज आपके लिए गायन किया, ये हरि व्यासदेव जी महाराज का है। बड़ा दुर्लभ है, खोजने में बहुत समय लगा। अन्य पद भी मिले, लेकिन उन पदों का अर्थ हम नहीं जान पाए। बहुत गहन है, पारमार्थिक विचार उनमें है। ये पद हमें थोड़ा सरल लगा, इसकी भी गहराई नहीं जान पाए। अंतिम चरण में महाराज जी ने कहा कि इस पद में 12 लक्षण आपको समझाए हैं, 12 लक्षण बताए हैं। और जो इन 12 लक्षणों को समझेंगे, उन्हें परम पद की प्राप्ति होगी। कृतिशील हुए बिना परम पद की प्राप्ति नहीं हो सकती। 36 साल गोवर्धन परिक्रमा करने वाले महात्मा, बहुत बड़ी तपश्चर्या है। अखंड 36 साल तक परिक्रमा, दिन में 2 बार करते थे या 3 बार करते थे, कौन कह सकता है, लेकिन केवल परिक्रमा ही करते रहे 36 सालों तक। हरि नारायण, हरि नारायण। जगामध्ये आनंद आहे, प्रगट आहे। ज्याला घ्यायचा आहे त्याला सहज आहे। जगातला आनंद, पारमार्थिक आनंद, तोच खरा आनंद आहे। तो शाश्वत आहे, चिरंतन आहे। ज्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी आहे, ज्याला घ्यायचाच नाही त्याच्यासाठी नाही। परमात्म्याची कृपा तर अखंड आहे। बरे झाले देवा, निघाले दिवाळे, या शब्दांचा अर्थ काय आहे? लौकिकाच्या आनंदामध्ये रममाण झाले नाहीत महाराज। त्यांनी त्या अलौकिक आनंदाची गोडी चाखली होती। परमात्मा त्यांना मिळालेला होता। पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर झाली होती। आत्मज्ञानी माणसाला कर्मबंधनात टाकत नाही, कर्म बांधत नाही। आत्मज्ञानी जगामध्ये राहतो, पण कमलपत्रासारखा। एक दिवस निर्लिप्त नावाच्या शब्दाचा विचार आपण केला होता। त्यावेळेला म्हटलं होतं, ते कमलपत्र निर्लिप्त असतं, लिप्त नाही होत। जगामध्ये आपण लोकांशी बोलत असताना थोडा अंतःकरणामध्ये विचार करावा की त्याच्याशी बोलत असताना 2 क्षणामध्ये 2
2 क्षणामध्ये आपण त्याचा जो भाव आहे त्या भावामध्ये लीन होऊन जातो, आपण त्याचे होऊन जातो, त्या बोलण्याचे होऊन जातो. 2 क्षणामध्ये आपला भाव बदलला. आणि हे 2 क्षण मग तास होऊन जातात, घटिका होऊन जातात, प्रहर होऊन जातात, आपलं जीवन होऊन जातात. जे व्यर्थ आहे ते व्यापलं. उकिरडा काही कोणी घरामध्ये करत नाही. नगराच्या बाहेर उकिरडे असतात, ते उकिरडे घरामध्ये कोणी करत नाही. पण हे असं वागणं म्हणजे घरामध्ये उकिरडेच करणं आहे ना. हा देह म्हणजे घरच आहे. फार सुंदर म्हटलं. आत्मज्ञानी भक्ताला कर्म बांधत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज जगामध्ये राहिले पण कर्मबद्ध नाही झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज कर्मबद्ध नाही झाले, कुठल्याच बंधनामध्ये नाही. काय दिव्य शास्त्र दिलं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं शास्त्र दिलं. त्याचा गौरव केला नाथ महाराजांनी. सगळ्यांनीच गौरव केलेला आहे. ओम भावधरो निया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भावधरो निया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हा स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. नाथांनी ज्ञानेश्वरी पारायणाचा उद्बोध केलेला आहे. स्वतः अनुभवला आहे नाथांनी. नाथांची भक्ती अपरंपार आहे. नाथांचा भाव दिव्य आहे. भाव धरूनच करायला पाहिजे. परिक्रमा करायची तर भाव धरूनच करायची परिक्रमा. हो, पदयात्रा करायची तर परमात्म्याचं नाम घेत घेतच करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हरी. गीतेचं ते शास्त्र, दिव्य शास्त्र, जे स्वतः परमात्म्यानं सांगितलं आहे. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. ते शास्त्र सांगत आहे परमात्मा. अर्जुनजी महाराजांना सांगत आहेत. अर्जुनजी महाराज उच्च कोटीचे श्रोता आहेत. ते आकलन करण्याचं सामर्थ्य त्यांना परमात्म्यानं दिलं आहे. परमात्म्याची कृपा आहे त्यांच्यावर. हरि ओम. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनजी महाराजांना सांगत आहे. लोकांतामध्ये सांगत आहे. कुरुक्षेत्राच्या भूमीवर सांगत आहे. पार्थाला सांगत आहेत. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे प्राकृतातली गीता. गीतेचा अलंकार आहे, गीता अलंकार. भवार्णवी नाव उभविली. या भवसागरातून पार करण्यासाठी नाव उभी केली.
एवढं मोठं शास्त्र आहे, संत महात्म्यांची ग्वाही आहे, म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. जो जो करील त्याचं त्याचं कल्याण आहे. निष्काम भावानं, पूर्ण श्रद्धेनं, भाव धरून हरी त्या भक्ताला कळी काळाचं भय नाही, कलीचं भय नाही. ते कळी काळाचे जे दोष आहेत ते सगळे दोष त्याच्यापासून दूर जातात. तो निर्भय होऊन जातो. दिव्य असा हा वारकरी संप्रदाय माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आहे. हा वेद प्रणित संप्रदाय आहे. फार मोठे तत्व या संप्रदायामध्ये सहज सोपे करून सांगितलेले आहे. कुठल्याही प्रकारचा भेद ठेवला नाही. सगळ्यांच्यासाठी दुर्लभ असलेला तो परमार्थ मार्ग मोकळा केलेला आहे. त्याचं महात्म्य जाणावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं. ओम हरी. पंढरीची वारी दिलेली आहे. आता वारी मानसिक करायची, मनाने जायचं, दररोज वारी करायची, पंढरीशाच्या दर्शनाला जायचं. आता आषाढ लागणार आहे. उद्यापासून आषाढ आहे. हा फार दिव्य मास आहे. एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे. हरी. आणि बीजेला जगन्नाथ महाप्रभू निघणार आहेत बाहेर, मंदिराच्या बाहेर येतील. आषाढ शुद्ध बीज. रथोत्सव सुरू होईल आणि पूर्णतेच्या वेळेला एकादशीला, आषाढी एकादशीला जगन्नाथ प्रभू मंदिराच्या समोर परत येतील सगळ्यांच्या दर्शनासाठी, सगळ्यांना दर्शन देण्यासाठी. तो कृपावंत परमात्मा सगळ्यांना दर्शन देणार आहे. आपापल्या घरीच बसून आपण प्रभूचं दर्शन करावं. माध्यम आहेत, त्या माध्यमातून करावं. विसरू नये, परमात्म्याचा विसर पडू देऊ नये. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. ही परमात्म्याची आज्ञा आहे आपल्याला, विसरायचं नाही. हरी. ग्रंथराज ज्ञानेश्वरीनं दिलेलं ज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे, परमशुद्ध आहे, अमृताहुनी गोड आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविना. ऐशी अक्षरे रसिके मेळविना. हरी हरी. इतुले करी देवा ऐके हे वचन. एवढी कृपा कर परमात्मा. इतुले
करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा. मागणी पर अभंग आहे. परमात्मा एवढी कृपा कर, सकळ अभिमान जो कोणता असेल तो जाळून टाक. कोणाला धनाचा अभिमान असतो, कोणाला ज्ञानाचा अभिमान असतो, कोणाला गुणाचा अभिमान असतो, कोणाला पदाचा अभिमान असतो, कोणाला प्रतिष्ठेचा अभिमान असतो. मी फार मोठा, माझ्यासारखा कोणी नाही, सगळ्यांनी मला मानलं पाहिजे, सगळ्यांनी माझे शब्द झेलले पाहिजे, मीच मोठा, मीच श्रेष्ठ. हा भ्रम त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. तो भ्रम परिपुष्ट झालेला असतो. अभिमान जगाला दुःख देतो. अभिमानाचा स्वभाव आहे. स्वतःला सुख, जगाला दुःख. ऐकणाऱ्याला फार दुःख होतं. ऐकणारे ऐकून घेतात, सोडून देतात, लक्ष देत नाही. अभिमानी माणसाला समजावून सांगता नाही येत. प्रयत्न केला तो तर चवताळून उठतो. मला काय अज्ञानी समजता? त्याचा क्रोध सहन करावा लागतो. हो, आईनं हा प्रसंग सांगितला होता. एकदा धो पाऊस पडत होता. आणि वानर भिजत होते. त्या वानरांना अशी समजत नव्हतं आता काय करावं. ते वानर वृक्षावर चढले, पावसामध्ये भिजत होते, थंडी वाढली, ते कुडकुडायला लागले, थरथरायला लागले. आणि त्या वृक्षाच्या फांदीवर एक सुग्रणीचा खोपा होता. ती मात्र सुरक्षित होती. पावसाचा थेंबही आतमध्ये जात नव्हता. त्या सुग्रणीनं डोकावून पाहिलं, माकडाला पाहिलं. तिच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. ती म्हणाली, दादा किती त्रास आहे तुम्हाला, पावसामध्ये तुम्ही भिजत आहात, तुम्हाला तर हातही आहेत, आम्हाला हात नाही दिले, आम्हाला चोच दिली आहे, आमच्या चोचीनंच आम्ही हा खोपा बांधला आहे. आणि पावसाळ्यामध्ये या खोप्यामध्ये निवांत आम्ही राहतो. वारं सुटतं, उधाण सुटतं, धो पाऊस पडतो, पण आम्हाला त्रास होत नाही. आणि तुम्हाला हात असूनही तुम्ही आपल्या निवासाची व्यवस्था करीत नाही. उपदेश फार चांगला होता. पण वानरानं उलटा अर्थ काढला. वानर म्हणाला, मला सांगते पाऊस थांबू दे, मग पाहतो. आणि जेव्हा पाऊस थांबला तेव्हा त्या वानरानं तो खोपा तोडून टाकला, त्याचे तुकडे तुकडे करून भूमीवर फेकून दिले. उपदेश फार महागामध्ये पडला सुग्रणीला. अज्ञानाला उपदेश करता येत नाही, अभिमानीला उपदेश करता येत नाही, कामी क्रोधीला उपदेश करता येत नाही, कारण त्याचे परिणाम उलट होतात. महाराजांच्या जीवनामध्ये अभिमान नाहीच, पण तरीही महाराज म्हणतात, इतुले करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा. माझा अभिमान समूळ जाळून टाका. इतुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ देखे. एवढी कृपा कर परमात्मा, मला ती दिव्य दृष्टी दे. ती दिव्य दृष्टी दिल्यानंतर सर्वत्र
जळी स्थळी काष्टी पाषाणी मला तुझं दर्शन हो, तुझं दर्शन मला प्राप्त हो. हे चरण वाचल्यानंतर भविष्य पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पस्तक पर्वत मस्तके. सगळ्या ठिकाणी विष्णुमय जग, सगळं जग हे नारायणमय आहे, विष्णुमय आहे. मला अशी दृष्टी दे की सर्वत्र मी तुला पाहिल. महाराज म्हणतात इतुले करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ देखे. सर्वत्र मी तुलाच पाहिल अशी दृष्टी मला दे. व्यर्थ गोष्टी माझ्या दृष्टीमध्ये येऊ देऊ नको. दृष्टी बिघडली की सृष्टी बिघडते, दृष्टीनं अंतकरण बिघडतं. ज्याची दृष्टी बिघडलेली आहे अशाचा संग घडू नये. ज्याची दृष्टी शुद्ध झाली अशाचा जर संग घडला तर आपलं कल्याण आहे. इतुले करी देवा विनवितो तुझ. पुन्हा मागणं मागितलेलं आहे. संत चरण रज वंदी माथा. संताच्या चरणाची माती माझ्या मस्तकावर राहो. मी लीन झालं पाहिजे संतांच्या चरणी. आजच्या या प्रसंगामध्ये आपण चिंतन केलेलं आहे निंबार्क महाप्रभूचं. अनेकांना नाव सुद्धा माहित नसेल आणि त्यांच्या संप्रदायामध्ये जगद्गुरूच्या पदाला पोचलेले 1350 संवत 1350 या काळामध्ये त्या पदावर आसीन असलेले श्री हरी व्यासदेवजीचार्य महाराज यांच्या भक्तीचंही वर्णन आपण ऐकलं. 36 वर्ष गोवर्धन परिक्रमा ज्यांनी केली, केवढा मोठा प्रसंग आहे. हरी हरी दिव्य उपदेश केला, आधी आचरण केलं. गुरुनं प्रश्न विचारला होता, हमारे अंगों में आप क्या देखते हैं? त्यांनी उत्तर दिलं होतं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. पण जेव्हा सद्गुरूचं दर्शन झाल्यानंतर भेद नष्ट झाला, परमात्मा आणि गुरु याच्यामध्ये भिन्नता राहिली नाही, तेव्हा दंडवत केला. बोलण्याची गरजच राहिली नाही, सांगण्याची गरजच राहिली नाही. दिव्य भाव प्रगट झाला. अद्भुत असं जीवन. किती जन्मतात आणि किती मरतात. कोण त्यांचं लक्ष ठेवतं, कोण त्यांची आठवण ठेवतं. ज्यांच्या परिवारात जन्मले पंजोबाच्या पलीकडे माहित नाही कोण होतं. होतेच ना, जरी माहित नाही तरी होतेच ना. पंजोबाई होते आणि त्या पंजोबाचे ही पंजोबा होते आणि त्या पंजोबाचे ही पंजोबा होते. अनंत मालिका आहे, लक्षात कोणाच्या आहे? विसर पडला. पण 14व्या शतकामध्ये झालेले हे संत, त्यांचं चरित्र आपल्याला समजलं. त्यांनी केलेल्या भक्तीचा प्रसंग आपल्या लक्षात आला. त्यांनी केलेला उद्बोध, त्यावेळेला जो उद्बोध जो केला ते पद सापडलं. ही केवढी मोठी कृपा आहे. आपल्या दृष्टीमध्ये इतिहासही पाहिजे, आपल्या दृष्टीमध्ये वर्तमानही पाहिजे आणि भविष्यही पाहिजे. बसमध्ये बसले आणि कुठे जायचं हेच माहित नाही. त्या कंडक्टरनी विचारलं कुठलं तिकीट देऊ, स्थानच माहित नाही कुठे जायचं. मग त्याला विचारलं कुठे जाते ही बस. मग त्यांनी सांगितलं मग द्या तिथपर्यंत. गंतव्य माहित पाहिजे, आम्हाला कुठे जायचं आहे. पवित्र होऊन जावं लागतं परमात्म्याकडे. चंद्रभागा स्नान, कुंडलिकाचे दर्शन,
चोखोबा महाराजांचे दर्शन, नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवून दर्शन, महाद्वाराच्या जवळ असलेले गणेश भगवानचं दर्शन, विणा घेऊन असलेल्या नारद भगवानचं दर्शन, गरुड हनुमंताचं दर्शन आणि मग त्या पांडुरंगाचं दर्शन. एक प्रक्रिया आहे, एक परंपरा आहे. त्या परंपरेतून जावं लागतं आणि त्या परंपरेतून गेलं की जीव शुद्ध होतो. समदृष्टी मागितली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, मला समदृष्टी द्यावी. इतुके करी देवा ऐके हे गोष्टी, सर्व समदृष्टी तुझ देखे. हरी हरी इतुले करी देवा, विनवितो तुझ संत चरण रज वंदी माथा. सगळ्या संतांच्या चरणाची रज मी माझ्या मस्तकावर धारण करीन. हरी इतुले करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. हरी हरी हरी. एक संत आम्हाला भेटले, भेट झाली. त्यांच्यासोबत आम्ही एक दिवस होतो. मुक्ताईनगर भागातले होते. फार निष्ठावंत वारकरी होते. श्री सखाराम महाराज यांच्या सोबत वारी केलेले होते. त्यांची भेट झाली होती. वृद्धावस्था होती. त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. बोलत असताना ते इतर संतांचे अनुभव सांगत होते. आम्ही फार लहान, पण त्यांनी सांगितलेलं सगळं कळत होतं. श्री सखाराम महाराजांच्या सोबत राहता 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 श्री सखाराम महाराजांचा दिव्य भाव यांच्याही जीवनामध्ये आला होता. महाराजांच्या अखंड वाऱ्या, श्री सखाराम महाराजांच्या अखंड वाऱ्या, वाऱ्या संपल्या नाही, सुरूच राहिल्या वाऱ्या. पण त्या वाऱ्या मागील जो भाव होता तो फार दिव्य भाव होता. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या भावाचं वर्णन करतात तो भाव होता. इतुले करी देवा ऐके हे मात, हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री. भलतिया भावे तारी पंढरीनाथा. भलतिया भावे तारी पंढरीनाथा. तुका म्हणे आता शरण आलो. भलतिया भावे तारी पंढरीनाथा. तुका म्हणे आता शरण आलो. तुका म्हणे आता शरण आलो. हरी हरी हरी. अनादि माया परियुक्त रूपम. अनादि माया परियुक्त रूपम. त्वेनं विदुर्वे भगवत् प्रसादात्. मुक्तं च बद्धं किल बद्धमुक्तं. प्रभेद बाहुल्य मथापि बोध्यं. प्रभेद बाहुल्य
मथादिबोधम। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। श्री राधा सर्वेश्वर भगवान की जय। सुदर्शनावतार श्री निम्बार्क महाप्रभु की जय। श्री पंढरीनाथ भगवान की जय। ओम नमो नारायण।